कीर्ती, आपली प्रीती तिकडे छान रुळली ना ग. आपलं आयुष्य एका सरळ रेषेत व्यवस्थित चालू होतं बघ. कोणाची नजर लागली कोणास ठाऊक. आज मला प्रीतीला बघून ना खूप बरं वाटतंय. नाही पण जरा काळजी सुद्धा वाटत होती. ते गायकवाड एवढे श्रीमंत आपल्या प्रीतीला समजून घेतील का, सांभाळून घेतील का. पण आज प्रीतीला तिथे एवढं सहज वागताना बोलताना बघून असं वाटतच नाही की आता 4 दिवसापूर्वी तिथे लग्न करून गेली. काळजीच मिटली माझी, नाही का. आपल्या प्रीतीने ना खरंच मागच्या जन्मी खूप पुण्य केलं असेल म्हणून एवढं चांगलं सासर तिला मिळालंय. किती समजून घेतात ना तिला, सांभाळून घेतात. खरंच खूप समजूतदार आहेत ती मंडळी. आणि आणि आपली प्रीती सुद्धा सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतीये. छान रोळलीये बघ तिथे. आणि ना ज्योती तिथे पाठराखीण म्हणून गेलीये हे खूप चांगलं झालं बाई. कारण काही झालं तरी प्रीतीला कसं सांभाळून घ्यायचं हे ज्योतीला चांगलंच माहितीये. आणि आता एवढं चांगलं सासर मिळालंय तर प्रीती सुद्धा राग कमी करेल, छान संसार करेल असं वाटतंय मला. देवा, माझ्या मुलीचा संसार व्यवस्थित चालू राहू दे रे बाबा. तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर कुठलंच संकट येऊ देऊ नको बाबा. खरंच आज समाधानाने झोपेन बघ मी. मी इतकी बोलते तरी कीर्तीचं जरा सुद्धा लक्ष नाहीये माझ्याकडे. सतत आपल्या मोबाईल मध्ये काय करत असते देव जाणे. नाही नाही, काही चांगली लक्षणं दिसत नाहीयेत या मुलीची मला. अरे देवा, ही कुणाच्या प्रेमात तर पडली नाहीये ना आता.